कसे आहेत सगळे. आय होप करतो मी की तुम्ही सगळे एकदम मस्तच असाल. आजचा व्हिडिओ आपला असणार आहे कुंभा वॉटरफॉल. अजून आपण जाणार आहोत कुंभा वॉटरफॉलला. तर आज पाऊस पण भरपूर आहे. सगळे आज एवढा पाऊस आहे की मला वाटत नाही की या पावसातून मला जायला भेटेल की नाही. तर तरी आपण ट्राय करू. खरंच मानगावरून माझे 2-3 मित्र वगैरे म्हणजे ते सोबतच असतात माझ्या. ते लोक येणार आहेत तर त्यांची पण वाट बघू. ते आले की मग आपण निघूया. तेव्हा आपण गाडीला स्टार्ट करूया आणि मी डायरेक्ट तुम्हाला चासगावमध्येच भेटेल. तर आपण डायरेक्ट तिथेच भेटू तुम्हाला. अप्रॉक्स आम्हाला आता एक अर्धा तासाचा रोड तरी असणार आहे कुंभ्यापर्यंत. तर लवकरात लवकर जाऊ तिथं. आम्ही पण नेमका संध्याकाळच्या टायमाला निघालोय आणि रस्ते पण खूप स्लिपरी आहेत. आणि ह्या साईडचं पण रस्त्याचं काम होणार होतं पण ते अजून पावसाच्या ह्याच्यामुळे तो काम झालं नाहीये. तर अजून सगळी म्हणजे रस्त्यावरती तरी खडी वगैरे पडलेली आहे. तर एक सेफ राईड झाली पाहिजे आमची. तरी समोरचं तुम्ही व्ह्यू बघू शकता कसं आहे ते. सगळीकडून 2-3 दिवस तरी एवढा पाऊस पडतोय की खूप सारे असे म्हणजे आजूबाजूचे जे वॉटरफॉल येत नाहीत ते पण दिसत आहेत. आणि डोंगर साईड आहे मग शेवटीला व्ह्यू तर एकदम खूपच भारी येणार. तरी सगळ्यांनी सेफ राहा. व्ह्यू तुम्ही बघू शकता. आम्ही आता अजून रस्त्यालाच आहोत. पोचत मध्ये अजून आता आम्ही मुळगाव म्हणजे आमच्या इथं जो मुळगाव आहे तिथं आता पोचू आम्ही. आणि पावसाचं एवढं आहे की सगळं एकदम फॉग झालेलं आहे सगळीकडे. ते पण एक काही दिसत नाही आहे. लेट रस्ता समोरून कोणी त्यांनी बांधावा. जावत लवकर पुढं कारण की मी पण ह्या तर रस्त्याला वैतागलोय. आता आम्ही आलोय कुंभ्या रोडला. मागाशी तुम्हाला चन्नाड गावांतून दाखवलंच मी. तर हा कुंभ्या धबधब्यामध्ये ना की उतरायला असं जागा वगैरे नाही की म्हणजे पाहण्यासाठी. तर जे बाहेरून जे पुण्यावरून जे लोक वगैरे येतात ते सगळे जास्त तर ह्या इथं ह्या म्हणजे हा ब्रिज आहे टर्निंगचा जे वरतून असा पाणी पडतो असतो. तर काय माणसं इथून उतरून तिथे भिजायला वगैरे जातात. तरी कोणी रिस्क वगैरे घेऊ नका कारण की आता हे पावसाचे दिवस आहेत आणि खूप पाण्याचा प्रेशर वगैरे असतो. तर खूप काही होऊ शकतो. 2 दिवसाआधीच एक ऍक्सिडेंट झालेला आहे. तुम्हाला सगळे न्यूज जर तुम्ही पाहिलंच असेल की एक मुंबईची एक इन्फ्लुएन्सर होती ती रील स्टार होती. तर ती ज्या रीलच्या नादामध्ये तिने तिचा जीव गमावला. तर प्लीज तुम्ही कुठेही वॉटरफॉलला जर फिरायला जाताय तर तुम्ही एक तुमची जबाबदारी घ्यावी. स्वतःची काळजी करावी कारण की कधी काही होऊ शकतं सांगता येत नाही. आणि हे पाण्याचे प्रेशर आणि जे रिस्की पॉईंट आहेत त्याला जाऊन काहीच होणार नाही. लांबून बघा. स्वतःची सेफ आहे कारण की घरी पण आपले वाट बघणारे आपले खूप आहेत. तर आता इथे थोड्या वेळ हे सगळे मित्र आलेले आहेत. तर थोडे फोटोज वगैरे इथं काढतायत सगळे. ते झाल्यानंतर आम्ही वरती जाऊ कुंभ्याला. पण आम्ही काय एवढी काही रिस्क घेणार नाही. फक्त जाणार बघणार नाही लगेच येणार. तर जाऊ आता वरती. इथं थोडे 2-4 वगैरे फोटो काढू. मी पण थोडे 4-5 फोटो काढतो आणि आपण वरती जाऊ. तरी तुम्ही पूर्ण ही साईड बघू शकता. प्रत्येक ढगाच्या बाजूने आणि डोंगराच्या बाजूने छोटे असे पाण्याचे वॉटरफॉल्स वगैरे असे निघत चाललेत. आणि 2-3 दिवस तर भरपूरच पाऊस आहे. तर मला आज नेमका दिवस भेटला. आज मला सुट्टी होती म्हणून मी निघालो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर जाऊयात वरती जाऊयात आणि मग दाखवतो कुंभा कसा आहे ते. आता इथं फोटो वगैरे काढून सगळे झालेले आहेत. तर आता पुढे निघूयात कारण त्यांचे काही फोटो काढून काही अजून हाऊस पूर्ण होत नाही. काढूया त्यांना फोटो. त्यांचे फोटो झाले की मग आपण परत निघूयात. त्यावर तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवतो आमच्या इथला. आमच्या गावातून जास्तीत जास्त ना अर्धा किलोमीटरचा एक इथून डिस्टन्स आहे कुंभ्यासाठी. पण तुम्ही बघू शकता हे डोंगर साईडचे असे एकदम मस्त वाटतात एकदम. तुम्ही जर इथे या साईडला जर येत असाल बघत असाल तर प्लीज स्वतःची काळजी घेऊन या आणि कुठे जास्त जाऊ नका. व्हिडिओ बघू शकता पूर्ण. आणि वरती जाणारे भरपूर टुरिस्ट लोक पण जात आहेत. आपण पण जाऊ. यांचे फोटो वगैरे काय झाले असेल ते बघू. फोटो झाले की आपण पण जाऊ. खूप मोठा म्हणजे एकदम भारी वाटतं एकदम. हाच एकदम भारी वाटतंय. तो कुंभाचा काय एवढा म्हणजे लांबूनच बघायचा असतो पण हे जवळच आहे. सध्या पोलीस पण भरपूर आहेत वरती कारण की त्या ऍक्सिडेंटमुळे वरती पोलीस त्या रिस्की पॉईंटला आहेत. रिस्की पॉईंट आता सध्या तरी क्लोज आहे. तो चालू होईल की नाही माहिती नाही. आपण बघूया पुढं काय होईल. तो आता बघूयात मस्तपैकी. आता यांचे फोटो कधी होतात काढून काय माहिती नाही. ते पण काढतो. पाऊस तर काय मला व्हिडिओ बनवून देत नाही आहे कारण की पाऊस या साईडला कंटिन्यू आहे.
तर आता आम्ही निघालोय सरळ इथून कुंभ्यावरती आणि जास्त वेळ इथं थांबून काय होणार नाही. तर रेनकोट घातले आम्ही निघालो. आता इथं भरपूर सारे असे टुरिस्ट लोक पण येतात फिरायला वगैरे. जाऊयात आता वरती, आपण गाडी स्टार्ट करूयात आणि आपल्या रोडने मार्गाने जाऊयात. मागे तर तो एक पॉईंट पण भारी होता आणि हा एक पॉईंट भारी आहे, खूप असं वरपर्यंत गेलाय, जाम भारी वाटतंय. आणि हे 2 चिंपांजी मी मानगावरून उचलून आणलेत, त्यांना सोबतच घेतलाय. तर आपल्याला कुंभा वॉटरफॉल पण बघायचं आहे, तर आपण लवकर वरती जाऊयात. तिथून थांबून काय फायदा नाही, तर निघूयात आता. अरे खूप भारी जागा आहे इकडची आमच्यासाठी. माझं गाव इथंच आहे, जवळच आहे. हा इथला जो चासगाव जो मी मागाशी मला दाखवला, तिथूनच एक 5 मीटरवरती माझं गाव आहे. आणि रस्ते पण खूप भारी आहे. जर चांगलं आहे ह्यावेळी जर उन्हाळ्यामध्ये जर मागच्या रस्त्याचं काम झालं असतं ना, रस्ते खूप स्लिपरी होत आहेत. टायर तर माझा पूर्ण सरकतोय मागचा, त्याच्यामुळे कोणी जर येतोय तर एकदम सावकाश या. रस्त्याचं काम पण अजून काही धड झालेलं नाहीये. तर डायरेक्ट आता मी वरतीच भेटतो तुम्हाला. ते गाडी कंट्रोल नाही झाली तर व्हिडिओच्या नादात मी पण कुठेतरी पडीन. तर पहिले मी यावरती पोहोचतो, मग तुम्हाला डायरेक्ट कुंभाच दाखवतो. तर मी इथे जास्त वेळ काही थांबत नाही, डायरेक्ट आपण वरती कुंभ्यामध्येच भेटतो. सगळीकडे नुसतं फॉगच आहे, काही दिसायच नाही मला समोर, एवढं फॉग आला इथं. तर अजून मी या रस्त्यावरतीच आहे, कारण की फॉग मुलं काही दिसत नाही मला. त्याच्यामुळं गाडी स्लो चालवत आहे. वरून पण येणारे काही टुरिस्ट लोक आहेत, तर त्यांची जे 4 व्हीलर आहेत, तर रस्ता पण त्या 4 व्हीलर एवढंच आहे, त्याच्यामुळं बाईक लवकर पासिंग होत नाही, थांबावा लागतो. आता लवकरच आता हा एक टर्न घेऊन लगेच आम्ही टनेल जवळ पोचू. ज्या टनेलचं काम बंद पडलं आहे, तो पूर्ण कधी होईल का नाही माहिती नाही, पण तो काम सध्या बंदच पडलं टनेलचं. पण टनेल पण एवढे डेंजर आहेत काय सांगू. मी तुम्हाला डायरेक्ट टनेल जाऊन भेटतो. आता या टर्निंग नंतर आम्ही डायरेक्ट आता पोचणार आहोत आपल्या इथे अरे टनेल जवळ. तर तो टनेल पण इथून समोरून काही दिसत नाही आहे, एवढा फॉग आहे. तर आता कुठं थोडी एन्जॉयमेंट तर पाहिजे. फायनली आम्ही टनेल जवळ पोहोचलोय. तर टनेल जवळ थोडे व्हिडिओ बनवू आणि त्याच्यानंतर आम्ही वरती जाऊ. मम्मीला आवाज येत आहे. बापरे बंद. एवढा फॉग आहे ना, तर त्या फॉग पूर्ण टनेलमध्ये पण घुसलेला आहे, एवढा फॉग आहे इथं. तर त्या फॉगमध्ये गाडीची लाईट पण बरोबर जर रस्त्याला मॅच करत नाही. आता पुढे खूपच कालोख आहे, असं जसं आपण हॉरर टाईपमध्ये इथं असतं ना, तसं एकदम सीन झालं इथं. नॉर्मल दिसण्यासारखं जर कॅमेऱ्यात येत असेल तर काहीच दिसत नाही, तुम्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने बघू शकता. तर आम्ही पोहोचलोय कुंभाच्या जो टनेल जो आहे, जी दुसरी साईड ती कुंभाची टनेल साईड आहे. तिथून पुण्यावरून सगळी आलेले आहेत फिरायला. इथं सगळे फोटोशूट वगैरे चालू आहेत काढायला. आणि इथं नाकाबंदी पण केलेली आहे, ते पोलीस लोक त्याच्या पुढे जाऊन देत नाहीत आहे. तर तुम्हाला मी कुंभा इथून धबधबा दाखवतो, पुढे जाणार बघायला, पण तुम्हाला आम्ही इथून कुंभा वॉटरफॉल दाखवतोच. ह्याच्या पुढे अलाउ नाही केलं त्यांनी, पण तरी आपण तुम्हाला दाखवतो. थोडं या पाण्याचं प्रेशर आहे, भरपूर पाण्याचं प्रेशर आहे. आणि मला छत्री घेऊन व्हिडिओ बनवायला लागते. पाण्याच्या प्रेशरमध्ये खूप आहे. तिथं जास्त वेळ थांबत नाही, तिथं पोलीस लोक पण भरपूर आहेत. आपण जाऊयात वरती आणि तिकडून त्यासाठी आपण कुंभा वॉटरफॉल बघूयात. आणि जे कोणी वॉटरफॉल बघायला येत आहे, प्लीज स्वतःची काळजी घ्या. मी सारखं सांगतोय, स्वतःची काळजी घ्यायलाच तर अख्खी दुनिया बघाल. त्याच्यामुळं बी सेफ, सगळेजण सेफ राहा. आणि घरी पण सगळेजण वाट बघतात आपली. तर या बोगदेजवळ पण आपण थोडे 4-5 फोटो काढू आणि फोटो काढून झाले की मग वरच्या साईडला जाऊ. आणि इथं एवढा फॉग आहे ना, त्या फॉग मला कॅमेरा पण फोकस नीट करत नाही, तर थोडा ऍडजस्ट करून घ्याच. मी भेटतो तुम्हाला वरती डायरेक्ट. बोगद्याच्या वरून जे डोंगरातून जो थोडं पाणी देतो, त्या पाण्याखाली ते भिजतायत. त्यातून निघूयात, इथून आपल्या गाडी काढू आणि वरती जाऊयात. चलो निघूयात आपण वरती जाऊन आपण बघूयात. चला निघूया. चला.
ही जी गँग मी घेऊन आलोय ते लाजतात कधी कधी कॅमेरा समोर बोलायला, पण असू द्या. हा तर सगळ्यात दरिंदर आहे. आता जाऊयात वरती जाऊन मग तुम्हाला कुंभ कसा दिसतो वरून तुम्ही बघितला असेल तरी आपण बघूयात. चला जाऊया. तिथं कुंभ वॉटरफॉल म्हणजे परमनंटली बंद करून टाकलाय, परमनंटली. आता काय फायदा नाही वरती जाऊन. तर आपण पुढच्या वर्षी आपण अजून एकदा कुंभाची व्हिडिओ करू. हो तर या भोगत्यामध्ये आम्ही मज्जा करतोय. एवढ्या धुळ्यात टनलमध्ये एवढा धूर आहे ना, धुका आहे ना. कुंभ वॉटरफॉल तर परमनंटली बंद करून राहिला आहे. तर आता वरती जाऊन तर तिथं जाऊन देतच नाही. त्या रिस्की पॉईंटला पण तिथं नाहीच, म्हणजे तो परमनंटली बंदच आहे. आणि जी बाकीची जागा आहे तिथं पण जाऊन देत नाहीत पोलीस ऑफिसर तिथं. तर पुन्हा घरी जाण्याशिवाय काय फायदा नाही. घरीच जाऊया आता डायरेक्ट. तोवर काहीतरी मजा करू, बघू काहीतरी होऊ शकतो अजून. तर पुढे जो टनेल आहे जिथं एंड होतो टनेलचा, त्या एंडवर जाऊन तिथं अजून चार पाच फोटो काढून जाणार. आलोय तर फोटो काढूनच जाणार. आणि आपण नेक्स्ट इयरला पुन्हा एकदा कुंभाची व्हिडिओ पूर्ण एकदा करू आपण. तोवरसाठी एवढीच व्हिडिओ. आता इथून आम्ही घरी जाऊ आणि भूक पण भरपूर लागलेली आहे. जाऊयात तिथे 4-5 परत एक फोटो काढूयात. फोटो काढून झाले की व्हिडिओ लगेच आपण अपलोड करूयात. तर हे जे जात आहेत फिरायला पण त्यांना पण माहिती नाही आतमध्ये कुंभ वॉटरफॉल बंद आहे, तर त्यांना पण ते तिथूनच जाऊन यायला लागेल. आता इथं जरा थांबूयात, व्हिडिओ बनवूयात. तर आता कुठं धुका कमी झालेला आहे आणि माझ्या कॅमेरामध्ये पण पूर्ण धुका गेला होता आणि त्याच्यामुळे पाण्याचं ते जे वाफ असतं त्याच्यामुळे काय दिसत नव्हता. तर आता एकदम धुका एकदम कमी झाला आहे. समोर आता क्लिअरली गाडीची लाईट दिसते. आणि इथं एक जरा आम्हाला नवीन मित्र वगैरे भेटलेत, ते जरा रील वगैरे करतायत, तर आम्ही त्यांना जरा हेल्प करतोय. तर हा व्हिडिओ इथपर्यंतच. नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच बनेन. बाय बाय.